आजच्या वेगवान जीवनात मानसिक आरोग्य हा फार महत्त्वाचा मुद्दा बनला आहे। आता मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय, तर मनाचा समतोल राखणं, आपल्या भावना, आपले विचार, आपले मूड्स समजून उमजून घेऊन दैनंदिन जीवनामध्ये नेहमीचे कार्य करणं ही एक अशी मानसिक स्थिती आहे की जिथे दिवसभरातले ताणतणाव तुम्हाला हँडल करता आले पाहिजे आणि मेंटल पीस अचीव करता आलं पाहिजे। आज भारतामध्ये नैराश्यामध्ये जाणाऱ्यांचं प्रमाण हे पराकोटीला जरी गेलेलं असलं तरी लोक काय म्हणतील या विचाराने मानसोपचार तज्ञांकडे जायचं टाळलं जातं आणि मग हे छोटे छोटे स्ट्रेस अँड अँझायटी जेव्हा मोठ्या गंभीर आजाराचं स्वरूप घेतात त्यावेळी मात्र धावाधाव होते। सोशल मीडियाच्या प्रभावामुळे 15 ते 29 या वयोगटातली तरुणाई आणि विद्यार्थी जर काउन्सिलरकडे जात असतील तर त्यात नवलते काय। आजचा जो चर्चेचा विषय आहे तो मेंटल हेल्थ रिलेटेड आहे, तर मानसोपचार तज्ञाची नेमकी भूमिका काय, त्यांना येणारी आव्हाने, कोणत्या चॅलेंजेसचा त्यांना सामना करावा लागतो आणि जे विद्यार्थी करिअर इच्छुक आहेत तर या सगळ्यांचा प्रश्नांचा शोध घेण्यासाठी आज आपण इथे आमंत्रित केलेला आहे एक प्रख्यात मानसोपचार तज्ञ डॉक्टर शमा राठोड यांना। डॉक्टर शमा, सुसंवाद करिअरचा या आजच्या चर्चासत्रात आम्ही तुमचं मनापासून स्वागत करतो। धन्यवाद। डॉक्टर शमा राठोड यांनी मुंबई युनिव्हर्सिटीमधनं MBBS ची पदवी घेतल्यानंतर नायर हॉस्पिटलमधून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायकॅट्री कंप्लीट केला। डॉक्टर शमा या गेली 20 वर्ष मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे। ठाणे रिजनल मेंटल हॉस्पिटल तसेच बायकडा वुमन्स विजन येथे त्यांनी मेडिकल ऑफिसर म्हणून काम पाहिले। सध्या ते येरवड्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये क्लास 1 सायकॅट्रिक या पदावरती कार्यरत आहे। डॉक्टर शमा यांचा अनुभव हा अतिशय व्यापक आहे। वेगवेगळ्या उपचार पद्धती यामध्ये त्यांचे ज्ञान आहे। याशिवाय अँटी सायकोटिक, अँटी डिप्रेसंट, ADHD यासारख्या औषध परीक्षणांमध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलेले आहे। तर चला आजच्या सुसंवादाला आपण आता सुरुवात करूया। तर असं आहे की आज समाजामध्ये आपण बघतो की मेंटल हेल्थ रिलेटेड इश्यू आपल्याला भरपूर दिसतात। अँगर आहे, स्ट्रेस आहे, अँझायटी आहे, बिहेवियर प्रॉब्लेम आहे, कुठे स्किझोफ्रेनिया सारखे भरपूर आजार आहेत आणि त्यावेळी कोणत्या तरी एक्सपर्टची त्याच्या मदतीची गरज ही भासते। पण सध्या वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर आहेत, सायकॅट्रिस्ट आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत, काउन्सिलर आहेत। तर हा सध्या मोठा कन्फ्युजन आहे की पहिली स्टेप काय घ्यायचं, नक्की कुणाकडे जायचं, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? खूप चांगला प्रश्न आहे हा, कारण खूप लोक कन्फ्युज होतात या दोन्ही विषयांमध्ये। तर एक सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट मध्ये महत्वाचा फरक हा आहे की ते दोन्ही एकाच क्षेत्रात, मानसिक क्षेत्रामध्येच काम करतात, पण एक आहे मेडिकल आणि एक आहे पॅरामेडिकल। म्हणजे ज्याप्रमाणे मेडिकल डॉक्टरला आपलं निदान करण्यासाठी एक्सरे टेक्निशियनची गरज लागेल, लॅब टेक्निशियनची गरज लागेल किंवा CT स्कॅन, MRI करून घ्यावा लागेल, EEG करून घ्यावा लागेल, त्याच पद्धतीने सायकॅट्रीच्या डॉक्टरनं म्हणजे सायकॅट्रिस्टला आपल्या निदानामध्ये मदत करण्यासाठी काही सायकोलॉजिकल टेस्ट कराव्या लागतात। या टेस्ट करणं किंवा थेरपीज देणं यासाठी त्यांना सायकोलॉजिस्टची मदत लागते। त्यामुळे ते एकमेकांना परस्पर पूरक असं एक प्रोफेशन आहे, पण त्यांच्यामध्ये त्या दोघांचे करिअर करण्यासाठी जो आपल्याला पाथ आहे तो वेगवेगळा आहे। आता सायकॅट्रीमध्ये कसं होतं की सर्वसामान्यपणे कुणाला, प्रत्येकाला काही ना काही इश्यूज असतात। तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला काही समस्या आहेत आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला कुणीतरी एक्सपर्टची गरज आहे आणि एखाद्या एक्सपर्टकडून काही सल्ला घेतला तर आपली समस्या आपण सोडवू शकतो, असं जर समस्या आहे की जी त्यांना त्यांच्या आवाक्यातली वाटते, अशा वेळी त्यांना सगळ्यात पहिली स्टेप म्हणून सायकोलॉजिस्ट की म्हणजे मानसशास्त्रज्ञ किंवा मानसतज्ञ यांची मदत घ्यायला जायला पाहिजे। म्हणजे सायकोलॉजिस्ट काय करणार, तर त्यांची समस्या त्यांच्या व्यवस्थित टेक्निकल शब्दामध्ये मांडून त्याच्यावरती उपाय सुचवू शकतात। किंवा जर काही वेळा सायकोलॉजिस्टलाही असं जाणवतं की ही समस्या फक्त एवढीच नाही, याचा काहीतरी एक दुसरं काहीतरी मूळ दुसरीकडे कशा तरी आहे, त्याचा उगम दुसरीकडे आहे किंवा हे नुसत्या समुपदेशनाने होणार नाही, अशा वेळी सायकियाट्रिस्टची मदत घ्यावी लागते। जसं आपल्याला फ्रँक सिम्पटम दिसत आहेत की झोपेमध्ये किंवा जेवणा खाण्याच्या पद्धतीमध्ये किंवा स्वच्छता राहणं, चांगलं राहणं या सगळ्यामध्ये जर काही बदल झालेला आहे किंवा आपण म्हणतो बिझारनेस, ऑडिटीज म्हणजे त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये काहीतरी खूप विचित्रपणा दिसायला लागलेला आहे
किंवा विचारांमध्येच काही फरक पडलाय, बोलण्या वागण्यामध्ये विस्कळीतपणा येतोय, समोरची व्यक्ती जे बोलायचा प्रयत्न करते ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, स्पीच मध्ये प्रॉब्लेम येतात, अशा वेळी जेव्हा आपल्याला जाणवतं की ह्या व्यक्तीचं आपल्याला काही आपल्या आकलनाच्या पलीकडे, अशा वेळी त्याला सायकियाट्रिस्टकडे नेणं हे सगळ्यात जास्त उत्तम आहे. तर जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्या समस्येचा आपल्याला आपल्या रोजच्या जगण्यावरती फारसा परिणाम होत नाहीये, तोपर्यंत एका लेवलपर्यंत समुपदेशक आपल्याला मदत करू शकतो. आणि जेव्हा डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये हॅम्पर व्हायला लागतं तेव्हा सायकियाट्रिस्टची मदत घ्यावी लागू शकते. छान उत्तर. म्हणजे मला वाटतं सायकोलॉजिस्ट ही पहिली स्टेप आहे की जिथे तुम्ही निदान करू शकता की तुम्हाला सायकियाट्रिस्टकडे जाण्याची गरज आहे का, अगदी ते तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. तर माझा दुसरा प्रश्न असा आहे की जे विद्यार्थी करिअर इच्छुक आहेत मेंटल हेल्थ रिलेटेड फील्डसाठी, तर मग त्यांना काय करिअर रोडमॅप आहे? म्हणजे सायकॅट्री आहे, सायकॉलॉजी आहे, पुन्हा आजकाल क्लिनिकल सायकॉलॉजी म्हणून सुद्धा एक फील्ड आहे की जिथे विद्यार्थी इन्क्वायरी करताना दिसतात की या फील्डमध्ये पण आम्हाला करिअर करायचंय. तर हे एकमेकापासून हे कसे वेगळे आहेत? म्हणजे याच्या उपचार पद्धती किंवा यांच्या प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्या कशा वेगळ्या आहेत? सायकियाट्रीच्या फील्डमध्ये काम करताना 4-5 प्रकारचे करिअर्स आपल्याला अवेलेबल आहे. त्यातलं सगळ्यांना माहीत असलेलं करिअर म्हणजे सायकियाट्रिस्ट. तर त्याच्यामध्ये आपल्याला 10वी नंतर एक बायोलॉजी घेऊन 12वी कम्प्लीट करावी लागते. त्याच्यानंतर एंट्रन्स एक्झाम देऊन आपल्याला 3 MBBS किंवा BAMS, होमिओपॅथी या टाईपचा जो मेडिकल डॉक्टरचा कोर्स आहे तो कम्प्लीट करावा लागतो. त्याच्यानंतर इंटर्नशिप संपवून शिवाय बॉन्डेड जी नोकरी असते 1 वर्षाची ती संपवून आपल्याला पुढची एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. आणि तेव्हा स्पेशलायझेशन मध्ये आपल्याला हा सायकियाट्री विषय निवडून MD सायकियाट्री पदवी घेता येते. त्याही पलीकडे काही डॉक्टर सुपर स्पेशलायझेशनसाठी काही अजून फेलोशिप्स घेऊ शकतात. त्याच्यामध्ये मग आपल्याला फॉरेन्सिक सायकियाट्री आहे, जेरियाट्रिक सायकियाट्री आहे, चाइल्ड अँड ॲडोलेसंट सायकियाट्री आहे, ॲडिक्शन रिलेटेड आहे, रिहॅबिलिटेशन रिलेटेड आहे. या कुठल्याही क्षेत्रामध्ये मग आपलं लक्ष कॉन्सन्ट्रेट करता येतं. आता हे आहेत मेडिकल डॉक्टर्स, त्यामुळे हे औषधोपचार करतात, हे ECTs पण देतात म्हणजे विद्युत कंपन उपचार करतात. आणि RTMS किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सायकोथेरपी सुद्धा ते स्पेशल ट्रेनिंग घेतल्यानंतर देऊ शकतो. दुसरं करिअर आहे जे सायकोलॉजी या क्षेत्रातलं. तर त्या क्षेत्रामध्ये काउन्सिलर्स आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत, सायकोथेरपिस्ट आहेत. या टर्म्स बऱ्याचदा अशा इंटरचेंजेबली वापरल्या जातात. तर त्यामध्ये काय आहे, तुम्ही 10वी नंतर 11वी मध्ये BA किंवा BA म्हणजे 11वी मध्ये जेव्हा 11वी सायन्स किंवा 11वी तुम्ही आर्ट्समध्ये कराल तर तुम्ही एक ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून सायकोलॉजी ऑप्ट करू शकता. काही कॉलेजेसमध्ये या प्रकारे सब्जेक्ट मिळून जातो. तर त्याच्यानंतर तुम्ही त्या बेसिसवर BA किंवा BSc सायकोलॉजी घेऊन सायकोलॉजी मेजर घेऊन कम्प्लीट करू शकता. त्यानंतर जेव्हा तुम्हाला स्पेशलायझेशनची वेळ येते तेव्हा एंट्रन्स एक्झाम येते. एंट्रन्स दिल्यानंतर तुम्ही MA सायकोलॉजीसाठी अर्ज करू शकता. आता इथे एक थोडं सेपरेट होतं की क्लिनिकल सायकोलॉजी जी म्हणतो त्याच्यासाठी वेगळं आहे, काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट वेगळे आहेत, फॉरेन्सिक सायकोलॉजिस्ट वेगळे आहेत, स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट वेगळे आहेत, आणि एज्युकेशन रिलेटेड म्हणजे चाइल्ड अँड स्कूल रिलेटेड जे सायकोलॉजिस्ट आहेत ते वेगळे आहेत. त्यानंतर अजूनही एक करिअर अवेलेबल आहे मेडिकल सोशल वर्कर किंवा सायकियाट्री सोशल वर्कर. तर याच्यामध्ये सुद्धा सायकोलॉजीचं ऍप्लिकेशन आहे. पूर्ण 2 वर्षाचा कोर्स आहेत. हे ग्रॅज्युएशन नंतर करता येतं. आणि जर 12वी नंतर जर जे काही डॉक्टर्स MBBSला जातात त्याच्याच बरोबर काही लोक सायकियाट्रीमध्ये जर अटॅच राहायचं असेल तर ऑक्युपेशनल थेरपी किंवा नर्सिंगचं करिअर घेऊ शकता. बेसिक नर्सिंग नंतर तुम्हाला सायकियाट्री नर्सिंगमध्ये DPN मध्ये एक स्पेशलायझेशन करता येतं. आणि बेसिक बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी झाल्यानंतर तुम्हाला डेव्हलपमेंटल किंवा न्यूरोलॉजिकल कंडिशनसाठी स्पेशलायझेशन म्हणजे मास्टर्स करता येतं. या सगळ्या पद्धतीने तुम्ही सायकियाट्रीच्या फील्डमध्ये येऊ शकता आणि कॉन्ट्रीब्युट करू शकता. फारच सुंदर माहिती. म्हणजे मला वाटतं MBBS नर्सिंग हे मेन करिअर ऑप्शन म्हणजे 12वी नंतर त्यांनी पर्याय हे चूज केले पाहिजे. आणि जस्ट तुम्हाला फक्त समुपदेशन जर करायचं असेल तर मग ते BA करून सुद्धा BA विथ काउन्सिलिंग करू शकतो किंवा 1 वर्षाचे डिप्लोमा कोर्सेस काउन्सिलरसाठी अवेलेबल असतात. अतिशय तर तेही करता येतं. फक्त यामध्ये एकच आहे कॅच आहे की जेव्हा तुम्ही शिकून झाल्यानंतर करिअरसाठी जाता किंवा तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये नोकरीसाठी अर्ज करताय तर तुम्हाला त्यावेळी हे बघितलं जातं की तुम्ही RCI रेकग्नाइज्ड कॉलेजमधून हा कोर्स केलाय का.
हा कोर्स तुमचा रेकग्नाइज्ड आहे का. कारण कसं आता इव्हन कोविडच्या दिवसात तर लोकांनी ऑफलाईन ऑनलाईन जसं जमेल त्या पद्धतीने जमेल ते कोर्सेस ओपन केले, जमेल त्या पद्धतीने मुलांनी ऍडमिशन्स घेतले. पण जेव्हा हे अर्निंग पर्यंत येतं तेव्हा आपल्याला प्रॉपर इन्स्टिट्यूट मधून ते केलेलं असलं पाहिजे आणि प्रॉपर मेथोडॉलॉजीनेच केलं असलं पाहिजे, तरच आपल्याला त्याचा आपल्या जॉबच्या दृष्टीने फायदा होतो. तर आरसीआय हे एक प्रकारचं लायसन्स. आरसीआय ही रेग्युलेटरी अथॉरिटी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे आणि ती कॉलेजेसना आरसीआयचं रेकग्नेशन देते, ऍफिलिएशन देते आणि तशा पद्धतीने जेव्हा ते पाहतात की आपण सांगितलेल्या सिलेबस प्रमाणे त्या स्ट्रक्चर प्रमाणेही मुलांचं करून घेतात सगळं स्टडीज, तेव्हाच तर ते लायसन्स मिळतं. त्यामुळे आपण ऍडमिशन घेण्यापूर्वी त्या वेबसाईटवर जाऊन हे खात्री करून घेणं खूपच गरजेचं आहे. तर काही मुलं मी बघितले परदेशातही शिक्षण आपलं पूर्ण करतात, तर त्यांना जर इथे येऊन प्रॅक्टिस करायची असेल तर मला वाटतं हे आरसीआयचं बरोबर आहे. आरसीआयचं लायसन्स घेतल्याशिवाय त्यांना जमणार नाही. म्हणजे मुळात काय आहे की तसं तुम्ही नाही केलं तर सरकार तुम्हाला क्वॅक ठरवू शकतं. ओके, हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. तुमची एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही खूप प्रयत्न करून केलाय, खूप विचार करून तुम्ही थिसिस केलाय, रिसर्च केलाय, पण जर त्याला तुमच्या कंट्रीमध्ये जर नसेल रेग्युलेशन किंवा जर त्याला अफिलिएशन नसेल, क्वालिफिकेशन तुमचं धरलं जात नसेल तर तुमच्या एफर्ट्सना काही अर्थ उरत नाही. फारच छान. म्हणजे मला वाटतं मुलांना हे करणं फार गरजेचं, मुलांपेक्षा हे पालकांना करणं जास्त गरजेचं आहे. कारण ऍडमिशन मिळते म्हणून घेऊन या मॅनियामध्ये जाऊन पालकांनी नुकसान करू नये. तर तुम्ही एमबीबीएस केलं आणि मग तुम्हाला त्यातनं सायकॅट्री करावं अशी प्रेरणा कुठून मिळाली? म्हणजे तुम्हाला असं काय वाटलं की आपण हेच फील्ड हे चूज करावं? ऍक्च्युली कसं झालंय की मी लहान असताना मी माझ्या एका तालुका प्लेसमध्ये मी मोठी झाले, तर तिथे एक आता मला कळतंय की ते डाऊन सिंड्रोम म्हणून डायग्नोसिस होतं. तर एक वयस्कर म्हणजे 30 वर्षाचा असा माणूस होता, आम्ही त्याला मामा म्हणायचो. तर त्याच्या चेहराच वेगळा होता, डोळे मोठे बटाट्यासारखे, ओठ मोठे वगैरे, आणि मुलांना त्याची भीती वाटायची. त्यानंतर दुसरा एक मनुष्य होता, तर त्याची तर मुलांना ऍक्च्युली भीती दाखवायचं की बागुलबुवा येतो म्हणतो तसं, तर द्वारकानाथ येईल तुला घेऊन जाईल. आणि त्याच्याबद्दल नंतर मोठं झाल्यावर कळलं की हा स्किझोफ्रेनिया आहे. तर त्यामुळे हे कुतूहल थोडं मनामध्ये आधीपासून होतं. त्यांचे विचित्र हावभाव वगैरे पाहिले होते लहानपणी. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही झाली की आमचे एक खूप सिनियर सायकियाट्रिस्ट आहेत, डॉक्टर श्रीकांत जोशी, तर त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक होतं मनोविकारांचा मागोवा. हे पुस्तक माझ्या वाचनामध्ये आलं जेव्हा मी एमबीबीएस मध्ये होते, आणि त्यानंतर ऑलमोस्ट माझ्या मनाचं एक खात्रीच झाली की हे क्षेत्र माझ्यासाठी आहे. म्हणजे मी त्यांना त्यानंतर म्हणजे आय वॉज लकी इनफ की मी त्यांना भेटून हे सांगू पण शकले नंतर. तर मला वाटतं त्यांचा खूप मोठा हात आहे या विषयामध्ये मी सायकियाट्रीमध्ये येण्यामध्ये. हा तुमच्या आयुष्यातला एक माइलस्टोन आणि आय नेव्हर रिग्रेट माय डिसिजन म्हणायला खरंच हरकत नाही. तर मला तुमचं जेव्हा प्रोफाईल वाचलं तेव्हा मला फार कुतूहल वाटलं की तुम्ही ठाण्याच्या रिजनल मेंटल हॉस्पिटलमध्ये आणि बायकड्याच्या वुमन्स प्रिझन मध्ये काम केलंय. तर डेफिनेटली तुमचा जो अनुभव असेल इथे तो नक्कीच वेगळा असेल, आणि तिथे तुम्हाला कुठल्या आव्हानांना सामोरं जावं लागलं? सगळ्यात आधी मी भायखळा प्रिझनमध्ये सुरुवात केली माझ्या करिअरची. तर तिथे कसं होतं की ती पॉप्युलेशन अशी होती की त्यातले बरेचसे लोक जे होते ते असे ठार वेडे असं काही नव्हते. काही लोक ऍडिक्शन मध्ये होते, काही लोक त्यांच्यावरती काहीतरी परिस्थितीजन्य पुरावा आहे असं आहे म्हणून आले होते आणि आल्यामुळे डिप्रेस्ड होते. काही लोक असे होते की जे गुन्हे करून आलेले होते, म्हणजे समजून उमजून गुन्हे करून, कोल्ड ब्लडेड थंड डोक्याने गुन्हे करून आलेलेही लोक होते. तर त्यामुळे तिथे मला जास्त करून पर्सनॅलिटीजचा सामना करावा लागला, वेगवेगळ्या पर्सनॅलिटीशी कसं डील करायचं, किंवा एखादे लोक आपल्यावरती कशा प्रकारे आपल्याला मॅन्युप्युलेट करतात, आणि मला किती गरज आहे औषधाची, किंवा मला किती गरज आहे मला लवकर सोडण्याची, मला किती गरज आहे माझं बेल होण्याची, हे समजवण्यासाठी ज्या पद्धतीने एक ते लोक आपले प्रयत्न करतात, आणि आपल्याला वी हॅव टू लाईक सी थ्रू, आणि आपल्याला ऍक्च्युअली बघायचं की या व्यक्तीला काय गरज आहे. तर याचा अनुभव मला तिथे मिळाला. म्हणजे पीपल रिडिंगचं म्हणता येईल की साधारण मला तिथे कळलं. आणि त्याच्यानंतर मी ऍक्च्युअल सायकियाट्री, जनरल सायकियाट्री फील्डमध्ये आले जेव्हा मी ठाणा मेंटल हॉस्पिटलला जॉईन झाले. तर त्यानंतर मला सगळ्या प्रकारचे सगळ्या वयोगटातले पेशंट्स बघायला मिळाले. तर मोस्टली तिथे कसं लहान मुलांना ऍडमिशन करण्याची काही सोय नाहीये, पण ओपीडी मध्ये लहान मुलं येत होते,
शिवाय तिथे आम्ही स्कूल मेंटल हेल्थच्या थ्रू मुलं स्क्रीनिंग करण्याचं काम करत होतो. तिथल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या सोबत आम्ही UDIDचं म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्राचं काम करत होतो. या सगळ्यातून आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्कूलमधले जे प्रॉब्लेम्स असतात किंवा शिक्षणातल्या अडचणी असलेली मुलं असतात त्यांना बघायला मिळालं. किंवा लहान मुलांमध्ये जास्त करून आपल्याला बेड वेटिंग ही समस्या दिसते, किंवा जास्त करून नाईटमेअर्स, मुलं झोपत नाही, किंवा स्कूल फोबिया या सारख्या काही गोष्टी आपल्याला दिसून येतात. आणि जेव्हा साधारण मोठ्या वयाची म्हणजे ज्युनियर स्कूल किंवा मग सिनियर सेकंडरी स्कूलमध्ये वगैरे असलेली मुलं असतात, त्यांच्यामध्ये आपल्याला सध्या तर आपल्याला गेमिंगचं ऍडिक्शन जास्त दिसून येत आहे. अँगर आउटबर्स्ट, कुणाचंही न ऐकणं, उलटं बोलणं, आई वडिलांवर हात उगारणं, हट्ट करणं, या टाईपचे जे बिहेवियर डिस्टर्बन्स आहेत हे जास्त दिसून येत आहेत. आणि त्याहून जरा मोठे किशोरवयीन जे आहेत त्यांच्यामध्ये पॉर्नोग्राफी ऍडिक्शन हा सुद्धा बऱ्यापैकी मोठा विषय आहे. आणि एकसारखे बनणारे आणि तुटणारे फिजिकल अट्रॅक्शन आणि इमोशनल रिलेशनशिप्स हा सध्याच्या तरुण मुलांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे असं मला जाणवतं. आणि ऍडल्ट ग्रुपमध्ये जे आहेत समजा मेजर सायकियाट्री इलनेसेस आहेत, सुसाईडचं प्रमाण जास्त आहे, डिप्रेशन आहे, मॅनिया आहे, स्किझोफ्रेनिया आहे, OCD आहे, या सगळ्या प्रकारचे जे मेजर सायकियाट्री इलनेसेस जे डिसऑर्डर आपण म्हणतो या सगळ्या प्रकारचं रिप्रेझेंटेशन आपल्या समाजात आहे. तेच आम्हाला आमच्या प्रॅक्टिसमध्ये बघायला मिळतं. पण असं कधी झालं का की तुम्ही काहीतरी सुचवलं पेरेंट्सना की हे करायचं या मुलासाठी, आणि मग पेरेंट्स थोडा रेसिस्टन्स दाखवतात काही काही उपचार पद्धतीनं, तर असं कधी तुमच्या पाहण्यात आलं? मुख्य म्हणजे पेरेंट्सना मुलांना काही औषध सुरू करायचं म्हटलं तर खरंच खूप रेजिस्टन्स असतो. कारण एक तर त्यांना साईड इफेक्टची भीती असते, दुसरी गोष्ट मुलाच्या मनावर आयुष्यभराचा परिणाम होईल, आणि सायकॅट्रीची मेडिसिन म्हणजे सवय लागणारी मेडिसिन आहे असा एक खूप मोठा समज सगळ्या लोकांमध्ये आहे. आणि मी असं शिकलेलेही पेरेंट्स पाहिले आणि सर्वसाधारण अगदी ठाणा डिस्ट्रिक्ट मधले खेडेगावातले पेरेंट्सही पाहिले. तर आपल्या मुलांना काही झालंय हे ऍक्सेप्ट करायची जी असते ना ती मेंटॅलिटी, ती यायला पेरेंट्समध्ये आपल्याला खूप प्रयत्न करावा लागतो, खूप काउन्सिलिंग करावं लागतं. ॲज लॉंग एज डायरेक्टली समोर दिसत नाही, म्हणजे पेशंटला फिट येते, आमच्या मुलगाला तोंडातून फेस येतोय, पडतोय, तेव्हा ते लोक म्हणू शकतील की हो माझ्या मुलाला एपिलेप्सीचा आजार आहे. पण मानसिक आजाराच्या बाबतीत ऍक्सेप्टन्स मिळायला थोडी अडचण येते. फारच छान. म्हणजे मला वाटतं पेरेंट्सना हे कुठेतरी आता कळलं पाहिजे की या गोष्टी त्या पाल्यासाठी फार महत्वाच्या आहेत. तर या ठिकाणी एखादी अवेअरनेस किंवा त्यांना हे समजावणं, तर इथे पुन्हा काउन्सिलिंगचा पार्ट आला. कारण मला वाटतं मुलांना सायकॅट्रिक उपचार देण्याआधी पेरेंट्सनाच एक प्रकारचं काउन्सिलिंग करावं लागत असेल तुम्हाला. यासाठी खूप शाळांमध्ये स्कूल काउन्सिलर्स नेमले जातात, आणि काही ठिकाणी एज्युकेशनल म्हणजे रिमेडियल टीचर्स आणि स्पेशल एज्युकेटर्स हे सुद्धा नेमले जातात. म्हणजे हे खूप चांगलं पाऊल शाळांनी उचललंय, कारण मुलांच्या पेरेंट्सवर शाळांचा इन्फ्लुएन्स इतरांपेक्षा खूप जास्त आहे. शाळा हे महत्वाचं आहे म्हणते, टीचर हे केलंच पाहिजे म्हणते, तेव्हा ते पेरेंट्स ते करण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे हे एफर्ट्स, जॉईंट एफर्ट्स जर स्कूल्स आणि त्यांच्यासोबतच मेडिकल फ्रॅटर्निटी यांचे जेव्हा होतात तेव्हा खूप सकारात्मक परिणाम दिसून येतो. कारण जर शिक्षक मुलाला आमच्याकडे रेफर करतायत तर याचा अर्थ टीचर अशा म्हणजे टीचरांच्याच जर जाणीव झालेली आहे तर मग आमच्याशी येऊन पेरेंट्स वाद घालत नाही. कारण आम्हाला हे म्हणता येतं की दिस हॅज कम फ्रॉम समबडी एल्स, सम थर्ड पार्टी. त्यामुळे आम्हाला असा प्रॉब्लेम येत नाही अशा प्रसंगी. आणि अशा वेळी मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून किंवा त्यांनी शाळांनी त्यांना काढून नये यासाठी मग सगळे प्रकारचे जे काही उपचार आम्ही सुचवू ते करण्यासाठी पेरेंट्सची खूप चांगली म्हणजे सहकार्य आम्हाला मिळतं. अतिशय समर्पक उत्तर. तर येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता तेव्हा जास्तीत जास्त कुठल्या वयोगटातले पेशंट येतात आणि कुठल्या आजाराचे पेशंट तुमच्याकडे येतात? तर हे जे येरवडा मेंटल हॉस्पिटल आहे हे अगदी इंग्रजांच्या काळातून मोर दॅन 100 years ओल्ड हॉस्पिटल आहे. इट इज द बिगेस्ट हॉस्पिटल इन एशिया. आणि तिथे आम्ही ऍडल्ट पॉप्युलेशनसाठी ते हॉस्पिटल आहे. तर तिथे लहान मुलांना ठेवण्याची अशी सोय नाही, पण आता कायदा थोडा चेंज झाल्यानंतर आम्ही साधारणतः 17-18 वर्षाची 16 वर्षाची अशी मुलं त्यांच्या पेरेंट्स सोबत, म्हणजे मुलगा असेल तर मेल पेरेंट आणि मुलगी असेल तर फिमेल पेरेंट यांच्यासोबत आम्ही ठेवण्याची सोय केलेली आहे. पण अदरवाईज आम्ही ऍडल्ट पॉप्युलेशनसाठी काम करतो.
तर आम्हाला जास्तीत जास्त अगदी 80-90% पेशंट स्किझोफ्रेनिया या आजाराचेच पाहावे लागतात, कारण आमचं टर्शरी केअर सेंटर आहे आणि इथे आपण पेशंट्सना एकटं ठेवतो, म्हणजे नातेवाईकांना त्यांच्यासोबत राहायची गरज लागत नाही. त्यामुळे ज्या लॉंग टर्म थेरपीज आहेत, ECT आहे किंवा ॲडिक्शनसाठी आहे समजा की, तर ज्यांना लॉंग टर्म 2 महिने 3 महिने ट्रीटमेंटची गरज आहे डी ॲडिक्शनची, असे पेशंट आमच्याकडे जास्त प्रमाणात येतात. आता ॲडिक्शनमध्ये आमच्याकडे दारूपासून चे ॲडिक्शन आहे किंवा चरस गांजाचं ॲडिक्शन आहे किंवा कफ सिरप आहे किंवा सॉल्व्हंट आहे. आता सध्या ह्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. थोडंसं सॉल्व्हंटचं म्हणजे असं आहे की हे एक साधा हार्मलेस पदार्थ आहे. पूर्वी लोकांना असं वाटलंही नसेल की याच्यातून असं काही मोठं घडू शकतं. जे इट स्टार्ट्स विथ जे 15 रुपयाचं एक व्हाईटनर, इंक व्हाईटनर आपल्याला मिळतं, तिथूनही सुरुवात होते. नंतर मग ग्लू आहे, फेविबॉन्ड ग्लू आहे किंवा अशा प्रकारचे जे स्टिक फास्ट टाईपचे ग्लूज आहेत, हे पेट्रोकेमिकलचे पदार्थ आहेत आणि दे आर ॲरोमॅटिक, म्हणजे ते उडनशील आहेत आणि त्यांना एक वेगळ्या प्रकारचा फ्रुटी वास येतो. तर ह्या पदार्थांचं व्यसन होतं, म्हणजे ते हुंगायचं व्यसन होतं आणि याचं सुरुवातच खूप तरुण वयात, खूप शाळेच्या वयात वगैरे होते. आणि इथून पुढे जाऊन मग पेंट थिनर आहे, पेट्रोलियम आहे किंवा इव्हन आयोडेक्स आहे, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बाम आहेत, या कुठल्याही प्रकारच्या अशा ॲरोमॅटिक कंपाऊंडचं व्यसन लागू शकतं. आणि या व्यसनामध्ये होतं काय की ते खूप पटकन लपवता येतं. ही वस्तू इफ इट इज ऑन युअर पर्सन, कोणी तुम्हाला असं धरणार नाही की व्यसनी माणूस आहे, हा काय मनुष्य खिशात हे घेऊन फिरतोय, असं तर कोणी म्हणणार नाही. त्यामुळे ते लक्षात यायला जड जातं. आणि दिवसातून 3-4 वेळा जरी ते व्यसन केलं तरी त्याचं बाहेरून काहीच दिसत येत नाही, ना डोळे लाल होत आहे, फिजिकली इजा होत नाही, फक्त असं झोनमध्ये गेल्यासारखं, कुठेतरी असं ते ब्रह्मानंदामध्ये गेल्यासारखं, असं नशा, एक प्रकारची नशा जाणवते. तर ती कधी कधी पेरेंट्सना पिकअप करणं कठीण जातं. शिवाय हे खर्च जे आहेत हे जर रोज रोज मागितलं तरी आई वडिलांना त्यात विशेष वाटत नाही. माझी पेन संपली, मला 10 रुपये हवे आहेत, किंवा माझी शाई संपली, मला अमुक हवाय, मला प्रोजेक्ट करायचा आहे, मला हे आहे ग्लू हवाय, असं म्हणून जरी मुलांनी घेतलं तरी ते इट इज व्हेरी इझी टू एस्केप इट. नाही, म्हणजे हा मुद्दा तुम्ही सांगितला फार छान. माहिती सुद्धा नाहीये की अशा प्रकारच्या गोष्टी इथून सुरुवात होते आणि खूप हार्मलेस वाटणारी वस्तू आहे जी पुढे खूप हार्मफुल होऊ शकते. तर थोडंसं मी आता स्किझोफ्रेनियाकडे येते, कारण स्किझोफ्रेनिया हा आजार जेव्हा सुरू होतो त्यावेळी अशी बरीचशी लक्षणं आई वडिलांच्या लक्षात येतच नाहीत. आणि तर मला असं वाटतं आपण करिअर विषयी बोलतोय, पण थोडंसं जर तुम्ही सांगितलं की कुठली लक्षणं आहेत आणि पेरेंट्सनी कधी जागरूक व्हायचं ज्यावेळी त्यांना या प्रकारची लक्षणं दिसतात. कारण बऱ्याच वेळा मी जेव्हा करिअर काउन्सिलिंग करते त्यावेळी अशी मुलं माझ्याकडे येतात की ते मला समजतं की हे करिअरसाठी नाहीये, हे ऍक्च्युली वेगळ्या करण्यासाठी माझ्याकडे आले, कारण मुलाचं अभ्यासात लक्ष नाहीये आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत की मी तेव्हा त्यांना सांगू शकत नाही की हे ऍक्च्युली कुठल्या तरी वेगळ्या रोगाचं लक्षण आहे. तर याबद्दल जर तुम्ही थोडं सांगितलं तर प्रेक्षकांना. स्किझोफ्रेनिया हा आजार जो आहे हा जवळजवळ 1% पॉप्युलेशन मध्ये जगभरात सगळ्यांनाच होतो. याच्यामध्ये थोडंसं अनुवांशिकत्व पण आहे की आपल्या फॅमिलीमध्ये आहे समजा, किंवा जुळे भावंड आहेत तर त्यातल्या एकाला जर स्किझोफ्रेनिया ऑलरेडी आहे तर दुसऱ्यालाही तो असण्याची शक्यता इतर पॉप्युलेशनपेक्षा जास्त आहे. म्हणजे जेनेटिक बेस तर त्याला आहेच आहे. शिवाय या आजारामध्ये पुरुषांचं आणि स्त्रियांचं वयामध्ये थोडा फरक आहे. पुरुषांमध्ये खूप तरुण वयात म्हणजे प्युबर्टीच्या वयात हे होण्याची शक्यता खूप जास्त आहे. ते स्त्रियांमध्ये थोडंसं लेट वयामध्ये म्हणजे 40-45 मध्ये होण्याची शक्यता खूप जास्त असते. तर त्यामुळे कसं होतं की जेव्हा प्युबर्टी म्हणजे पौगंडावस्थेमध्ये मुलं असतात आणि त्यांच्या रेग्युलर जी नेहमीची जी सवयी आहार विहार आहे त्याच्यामध्ये काही बदल होत जातात. तर तेव्हा पेरेंट्सना असं वाटतं की ठीक आहे काही 2-4 वर्षात परत शांत होईल. पण काही वेळा असं होतं की हे चेंजेस हे नॉर्मल प्युबर्टीचे चेंजेस नसून हे स्किझोफ्रेनियाची सुरुवात असू शकते. म्हणजे उदाहरण घेतलं तर एकटं राहणं, कुणाशी फारसं न मिसळणं, किंवा ज्या गोष्टी आधी करायला खूप आवडत होत्या त्याच्याबद्दल इंटरेस्ट न राहणं, या विरुद्ध अचानक खूप इंटरेस्ट वाढणं, म्हणजे कल्टमध्ये इंटरेस्ट वाढणं, एलियन्समध्ये इंटरेस्ट वाढला, किंवा अचानक मला अमुक सिद्धी मिळवायचं आहे, मला योग साधनाच करायची आहे, मला संन्यास करायचा आहे, असं काहीतरी खूप
त्या घराच्या आचार विचाराशी खूप विसंगत असं काहीतरी आयडिओलॉजी पकडणं मुलांनी, ही सुद्धा एक धोक्याची घंटा असू शकते. दुसरं गोष्ट म्हणजे फ्रँक सायकोसिस, ज्यात मुलांना कानात आवाज येणार किंवा एकटं एकटं हसणं, एकटं एकटं बोलणं, किंवा जे पर्सनल केअर म्हणजे दात घासणं असो, केस दाढी करणं असो, कपडे व्यवस्थित घालणं असो, हे सगळ्या गोष्टींमध्ये निग्लेक्ट दिसायला लागतं. किंवा बोलताना सुद्धा आपल्याला जाणवतं की यांचे विचार विस्कळीत होत चाललेले आहेत. आपण एक काहीतरी प्रश्न सुरू केला, त्याच्यासोबत त्यांनी आन्सर द्यायला सुरू केलं, पण ते आन्सर जेव्हा संपतं तेव्हा कुठल्या तरी वेगळ्या विषयावर जाऊन संपलेलं आहे. किंवा अचानक व्हायलंट होणं, हिंस्त्र होणं, आणि कधी कधी सुसाईड अटेम्प्ट करणं, हे सगळ्या गोष्टी म्हणजे एक प्रकारे धोक्याची घंटा आहे. म्हणजे मुलांनाच काहीतरी सायकोलॉजिकल हेल्पची गरज आहे, याचे हे सगळे पॉइंटर आहेत. ते ह्याच्याकडे सगळ्या पेरेंट्सनी खूप लक्ष असलं पाहिजे. फारच धन्यवाद, आभार तुमचे. कारण या गोष्टी पेरेंट्सना जितक्या लवकर आपल्या पाल्याबद्दल कळतील तेवढ्या लवकर त्याच्यावरती ऍक्शन घेऊ शकतात. पण मग या आजाराला जेव्हा तो लवकर कळतो तेव्हा तो बऱ्या होण्याचे किती चान्सेस असतात? आता ह्या आजारामध्ये कसं कॉग्निटिव्ह डिसरप्शन म्हणजे आपल्या जे माणसाची जी बुद्धी आहे, बुद्धीचा वापर करून आपण डिसिजन घेतोय, बुद्धीचा वापर करून आपण नवीन ज्ञान, नवीन स्किल आत्मसात करतोय. तर ही जी कपॅसिटी आहे, या कुवतीवरच हल्ला झालेला असतो. त्यामुळे जितक्या लवकर आपण हे पिकअप करू आणि औषधं आणि समुपदेशन सगळ्याचा त्याला आधार देऊ, तितक्या लवकर आपल्याला रिकव्हरी पण करता येते. आणि बऱ्याचशा प्रसंगामध्ये असं दिसून येतं की पहिला एपिसोड लवकर ट्रीट केल्यानंतर, म्हणजे विदिन 2 years जर पहिला एपिसोड ट्रीट झाला तर कधी कधी दुसरा एपिसोड होत पण नाही. आणि सहसा जर दुसरा एपिसोड झालाच तर त्याच्यामध्ये खूप मोठं अंतर, वयाचं अंतर किंवा असं दिसून येतं. म्हणजे जी महत्वाची वर्ष जी मुलांची करिअरची आहेत किंवा लग्न करून सेटल होण्याची आहेत, या वर्षांमध्ये ते जर भावनिकरित्या खूप चांगले राहिले, जरी औषधांवर असो किंवा जरी अंडर ट्रीटमेंट असो, तर त्यांचं पुढचं आयुष्य स्टेबल जाण्याची शक्यता जास्त वाढते. त्यामुळे आपण मॉर्टॅलिटी कमी करू शकतो आणि मॉर्बिडिटी पण कमी करू शकतो. म्हणजे मॉर्बिडिटी ही टर्म अशी आहे की या आजारामुळे होणारं स्वतःचं आणि समाजाचं जे काही नुकसान असेल ते कमी करू शकतो. ओके, फारच छान माहिती. तर तुमचा जो अभ्यास आहे तो म्हणजे या फील्डमध्ये बऱ्याच क्षेत्रामध्ये आहे. जसं तुम्ही हिप्नोथेरपी केलेलं आहे, तुम्ही रेकी केलेलं आहे, काउन्सिलिंगही तुम्ही करता. तर या ज्या सगळ्या थेरपीज आणि स्ट्रॅटेजीज आहेत, तर त्या तुम्ही तुमची सायकॅट्रीची प्रॅक्टिस जी आहे ती पुढे नेण्यासाठी कशा प्रकारे वापरता? म्हणजे त्याचा काय रेलेव्हन्स आहे आणि खरंच उपयोग होतो का म्हणजे रिकव्हरीच्या दृष्टीने? आता हे थेरपी जी आहे, सायकोथेरपी पैकीच एक हिप्नोथेरपी आहे. रेकी आणि क्रिस्टल हिलिंग वगैरे जे आहे ते अल्टरनेटिव्ह थेरपीज याच्यामध्ये मोडलं जातं. म्हणजे तसं म्हटलं तर जगभरामध्ये इव्हन वेगवेगळ्या ट्राईब्स पासून ते वेगवेगळ्या देशांमध्ये 3000 पेक्षा जास्त प्रकारच्या अल्टरनेटिव्ह थेरपीज यूज केल्या जातात. आता ह्याच्यामध्ये बरंचसं संशोधन काही झालेलं नसतं, पण त्या त्या ठिकाणी अशी मान्यता असते की ह्या थेरपीज, दीज आर द थिंग्स दॅट वर्क. तर या थेरपीचा शिकण्याचा हेतू हाच होता की सायकियाट्रीच्या प्रॅक्टिसमध्ये आला पेशंट की दिला औषध की गेला पळून असं करता येत नाही. म्हणजे आपण वी आर डिलिंग विथ ह्युमन बिईंग्स, आणि सायकियाट्रीच्या प्रॅक्टिसमध्ये आपण कितीही त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी थोडाफार मर्यादा आहेत. सायकियाट्रीमध्ये सुद्धा भरपूर वेगवेगळे प्रवाह आहेत पूर्वीपासून आतापर्यंत. आणि हा हिप्नोथेरपी हा जो प्रकार आहे हा सिगमंड फ्रॉइडने, जो ज्याला सायकियाट्रीचं फादर म्हटलं जातं, त्यांनी सुद्धा यूज केलेला प्रकार आहे. तर त्यामुळे ऑब्व्हियसली मी त्याच्याकडे अट्रॅक्ट झाले होते. आणि मला स्वतःला, मी जेव्हा माझा MBBSचा अभ्यास करत होते त्यावेळी ऑटो सजेशनचा खूप फायदा झाला होता. त्यावेळी आय वॉज नॉट प्रॅक्टिकली ट्रेन्ड इन दिस, बट जे काही मला माहीत होतं त्याच्या आधारावर मी स्वयंसूचना या तंत्राचा खूप माझ्या अभ्यासामध्ये उपयोग केला. किंवा परीक्षेच्या 5 मिनिटं आधी जेव्हा आपल्या हातामध्ये क्वेश्चन पेपर येतो. थोडंसं इंटरप्ट करते, हा माझ्यासाठी नवीन शब्द आहे स्वयंसूचना, थोडंसं हायलाइट करायला. स्वयंसूचना हे यासाठी आहे की जसं त्याचं बेसच असं आहे की आपल्या मनामध्ये एक अबोध मन आहे आणि एक मन आहे जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्याचे व्यापार आपल्याला माहिती आहेत. तर कॉन्शियस माइंड आहे आणि सबकॉन्शियस माइंड आहे. तर ते सबकॉन्शियस माइंड आहे, तर त्याची जी शक्ती आहे ती खूप जास्त आहे. आणि सबकॉन्शियस माइंडला दिलेल्या सूचना ज्या असतात त्या अधिक चांगल्या प्रकारे आपल्या बिहेवियरला मोल्ड करतात. तर
मी यासाठी हे सांगते की तेव्हा मी ट्रेंड प्रॅक्टिशनर नव्हते, तेव्हा फक्त मला माहित होतं की स्वयंसूचनांचा उपयोग होतो. आणि त्यावेळी मी रोज रात्री झोपण्यापूर्वी एक बेड टाईम रुटीन म्हणून काही 5-6 सूचना म्हणून झोपायचं ही सुरुवात केली होती. आणि त्याच्यानंतर मी असं रुटीन बनवलं होतं की पेपरची सुरुवात करण्यापूर्वी थोडा माझ्या श्रद्धेचा भाग आहे, तर मी एक श्लोक म्हणत असे, सरस्वतीचा श्लोक जो सगळ्यांनाच माहित आहे, आणि पेनला हात लावण्यापूर्वी मी माझ्या सूचना म्हणून पेन अफर्मेशन आहेत, अफर्मेशन्स आहेत. तर त्यामुळे त्यावेळी मला त्याचा फायदा झाला होता. आणि नंतर मला हे जाणवलं की जर आपण स्वतःला फायदा करून घेऊ शकतो तर आपण हे तंत्रच जर शिकलो तर पुढे मागे खूप फरक पडेल. अर्थात त्याचा ऍक्च्युअल मला व्यवस्थित मेंटर मिळणं आणि ते करणं ह्याच्यामध्ये खूप दिवस गेले. मध्ये 10 वर्ष मी रेग्युलर सायकॅट्री प्रॅक्टिस पण केली. तर हिप्नोथेरपी शिकल्यानंतर मला त्याचं ऍप्लिकेशन फोबिया, एन्झायटी, डी ॲडिक्शन किंवा मोटिव्हेशन किंवा लहान मुलांना जेव्हा पेरेंट्स घेऊन येतात की ह्यांचं इथे लक्ष लागत नाही, कॉन्सन्ट्रेशन लागत नाही, हे खाण्यामध्ये असं प्रॉब्लेम करतात, तसं करतात, अमुक सवयी आहेत, आणि प्रत्येक गोष्टीवरती आपण एक गोळी देऊन त्यांना जा म्हणून सांगू शकत नाही. स्पेशली लहान मुलांसाठी सर्टिफाईड किंवा लहान मुलांसाठी देऊ शकतो अशा गोळ्या खूप कमी आहेत सायकॅट्रीच्या फील्डमध्ये सुद्धा. तर त्यावेळी आपण या सूचनांचा वापर करून सजेशन्स देऊन आपण त्याला बऱ्याच प्रकारे थेरपीज करू शकतो. तर यामुळे तिथे मी वापरू शकते. पुन्हा इमोशनल फ्रीडम टेक्निक हे असं एक टेक्निक आहे जे आपण अँझायटीमध्ये जेव्हा पेशंट प्रत्यक्ष पॅनिकमध्ये असतो तेव्हा वापरू शकतो. समजा पेशंटने तुम्हाला फोन केलाय, प्रत्यक्ष येऊ पण शकत नाहीये आणि आता मला असं होतंय डॉक्टर, आता काय करू, तर तुम्ही फोनवरून त्यांना सूचना देत राहू शकता आणि हळूहळू पेशंट स्वतः त्या सूचना पाळून त्याप्रमाणे ब्रीदिंग करून स्वतःला शांत करू शकतो. किंवा हे टेक्निक्स आपण त्यांना शिकवू शकतो की त्यांना अडचणीच्या वेळी स्वतः ट्रीटमेंट करायला कामाला येतील. किंवा काही वेळा आपण रेप विक्टीम आहेत किंवा सेक्शुअल अब्युजचे विक्टीम्स आहेत यांच्यासोबत काम करतो, PTSDचे विक्टीम सोबत काम करतो, त्यावेळी अशा टेक्निकचा फायदा होतो. एज रिग्रेशन टेक्निक आहे किंवा इनर चाइल्ड वर्क म्हणून जे टेक्निक आहे, या टेक्निक्सचा आपल्याला फायदा अशा वेळी सुप्त भावनांना निचरा होण्यासाठी करू शकतो. तर त्यामुळे मी मिक्स अँड मॅच पद्धतीने औषधं चालू ठेवून पेशंट थोडं स्टेबल झाल्यानंतर या बाकीच्या पद्धती सुद्धा कधी कधी वापरतो. तर एक अँझायटी बद्दल तुम्ही म्हणालात, तर जसं ब्लड प्रेशर हा जो प्रकार आहे, तर त्याचा रिकव्हरी होण्यासाठी पण या हिप्नोथेरपीची मदत होऊ शकते का? ब्लड प्रेशर हा आजार जो आहे तो एक लाईफस्टाईल डिसीज आहे आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मध्ये मोटिवेशनची खूप जास्त गरज आहे. आणि म्हणजे औषध गोळ्यांसोबत सुद्धा आपलं नेहमीचं ॲड्रेनालिन लेवल शांत राहणं, आपलं हार्ट रेट नियंत्रित राहणं, आपल्या श्वासाचं जे ॲनारोबिक सर्क्युलेशन आहे म्हणजे जास्तीत जास्त प्रकारे आपण घेतलेलं ऑक्सिजन सर्क्युलेट करून, असं म्हटलं जातं की आपल्याला ब्रेथ्स मोजून दिलेले आहेत. तर त्यामुळे तुम्ही ते ब्रेथ्स फास्ट घेऊन टाकले तर तुमचं लाईफ छोटं आहे, तुम्ही ते ब्रेथ्स पुरवून वापरले तर तुमचं लाईफ प्रोलॉंग आहे. तर ह्या सगळ्या टेक्निक्ससाठी आपल्याला ह्या हिप्नोथेरपीचा सुद्धा उपयोग करता येईल. फारच सुंदर, कारण हे माहिती असणं अगेन फार गरजेचं आहे. तर आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. आताच्या समाजात मेंटल हेल्थ रिलेटेड अवेअरनेस क्रिएट करणं हे फार महत्वाचं आहे, तर त्यासंबंधी तुमचं काय मत आहे? मेंटल हेल्थ बद्दल अवेअरनेस क्रिएट करणं ही खूप महत्वाची बाब आहे. कारण सध्या मागच्या वर्षीचं जे 2020 मध्ये जे WHO जे वाक्य होतं तेही मेंटल हेल्थ रिलेटेडच होतं. त्याच्यानंतरचं तर मेंटल हेल्थ ॲट वर्कप्लेस असं होतं. तर ग्लोबल अवेअरनेसची तर सुरुवात झालेलीच आहे आणि आपल्या ज्या रुरल एरियाज आहेत तिथे याची जास्त गरज आहे. कारण एक मेंटल इलनेस बद्दलचा स्टिग्मा आहे, म्हणजे घरात जर पेशंट असेल तर लोक लपवून ठेवतात, कुणाला सांगत नाही, औषधही गुपचूप आणतात किंवा आपल्या घराच्या आणखी 50 मैलवरचं दुसऱ्या कुठेतरी डॉक्टर शोधतात आणि तिथून औषधं घेऊन येतात, पण गल्लीतल्या डॉक्टरकडून येत नाही कारण सगळ्यांना माहीत होऊन जाईल. किंवा लग्न करताना अशा व्यक्तीचं एकतर ही गोष्ट असते की लग्न केलं तर हे सगळं सुधरून जाईल, असं करून ते जबाबदारीची जाणीव न देता दुसऱ्या व्यक्तीला आणखी त्या घरात आणून त्याच्या आयुष्याची पण पुन्हा प्रॉब्लेम सुरू होतात. किंवा दुसरी गोष्ट अशी होते की मग लग्न होतच नाही, पेशंट औषध घेतोय, नोकरी करतोय, व्यवस्थित राहतोय आणि ओव्हरऑल सेटल्ड आहे, पण सायकॅट्री इलनेस आहे, या कारणासाठी लग्न होत नाही. तर असे सगळे प्रकार असल्यामुळे अवेअरनेसची खूप गरज आहे. बंधू बाबांकडे पण जाणं होतं कधी? ऑफकोर्स या सगळ्या जो मिसकन्सेप्शन आहे त्याचा फायदा सगळ्यात जास्त बंधू बाबांना होतो. म्हणजे अगदी आमच्या हिप्नोथेरपी या क्षेत्राचं सुद्धा
भोंदू बाबांनी काबीज केलेलं आहे. म्हणजे टेक्निकनी काम करणारे लोक वेगळे आहेत आणि लिटरली स्टेज शोज करून आणि लोकांना चमत्कार दाखवून काम करणारे लोकही वेगळे आहेत. तर हे जास्तीत जास्त आपल्याला माहिती नसतं. मनोव्यापार कसे चालतात हे कुणालाच माहीत नसल्यामुळे आधी तर भूत लागलं किंवा बाळंतीण ओली होती म्हणून तिला त्रास झाला, अशा प्रकारचे मिसकन्सेप्शन खूप होतात. काही वेळा पेशंट स्वतःच सांगतात की मला जे आवाज येतात ते भूतांचे आहेत, कारण ते आवाज कुठून येतात त्याची संगती त्यांना लागत नाही. आणि मग लहानपणापासूनचा जो एक आहे आपला सोशल एक पगडा आहेच, तर इट इज अन इझी एक्सप्लेनेशन. काय झालं तर बाहेरचं झालं. तर त्यामुळे हे भोंदूबाबांकडे जाणं खूप जास्त आहे. त्याच्यातून पैशाचाही नासाडी होते आणि जो महत्वाचा पिरियड आहे जिथे ट्रीटमेंट करणं, जेव्हा आपण म्हणतो लवकरात लवकर आणा, लवकरात लवकर स्क्रीनिंग करा, तो गोल्डन पिरियड आपण गमावतो. आणि जेव्हा खरोखर शेजारचे गल्लीतले लोक म्हणायला लागतात की ह्याला काहीतरी वेगळं आहे, तुम्ही डॉक्टरकडे न्या, तेव्हा ते लोक मग डॉक्टरकडे लँड होतात, जेव्हा फारसं काही मग करता येणं शक्य नसतं. काही वेळा तर भोंदू बाबा डॉक्टरचे पत्ते देतात. आमच्याकडे असेही पेशंट आलेत की जे बाबांनी रिफर केलेले आहेत की त्यांनी ते मिल्क आउट द फॅमिली आणि आता यांच्याकडे काही पैसे उरले नाही, आपण यांना काही रिझल्ट देऊ शकलो नाही, आता तुम्ही डॉक्टरकडे जा. असं पहिल्यांदा ऐकलं. हो, ते सांगतात की आम्ही याच्या भूताचा बंदोबस्त केलाय, आता ज्या तब्येतीसाठी तुम्ही डॉक्टरकडे जा. तर असंही घडतं आणि त्यामुळे अवेअरनेस करणं खूप महत्वाचं आहे. प्रयत्न म्हणजे त्या दृष्टीने केले गेले. त्यासाठी आपलं जे NRHM म्हणून आपलं जे प्रोजेक्टच आहे गव्हर्नमेंटचा, त्याच्या थ्रू सगळ्यांसाठी अगदी आशा वर्करच्या लेवलपर्यंत त्यांना सायकियाट्रीचे जे इलनेसेस आहेत त्याच्याबद्दलचे लेक्चर्स दिले जातात किंवा सरकारी जे पब्लिकेशन्स आहेत त्याच्यातून असे लेख दिले जातात किंवा शाळेच्या लेवलला लेक्चर्स घेतले जातात. आता सध्या सुद्धा एक उपक्रम चालू आहे की म्युनिसिपल शाळांमध्ये म्हणजे PMCच्या शाळांमध्ये ॲडिक्शन्सबद्दल लहान तरुण मुलांचं म्हणजे 9वी-10वीच्या मुलांचा अवेअरनेस करणं, हा प्रोग्राम सुद्धा खूप व्यवस्थित राबवला गेलेला आहे. आणि त्याचबरोबर सध्या आमच्याकडे टेली मेडिसिनचा एक प्रोजेक्ट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे, जो महाराष्ट्रातल्या 4ही मेंटल हॉस्पिटल्समध्ये चालू आहे. त्याच्या थ्रू एक हेल्पलाईन आहे, 14416 हा टोल फ्री नंबर आहे, 14416. तर या नंबरमध्ये फोन केल्यानंतर तुम्हाला जे काही शंका विचारायची असेल ते विचारू शकता किंवा माझ्या ह्या अडचणीसाठी कुठल्या मी गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये जाऊ, काय प्रोसिजर आहे, या पद्धतीचे रिलेटेड जे क्वेश्चन असतात तर ते क्वालिफाईड काउन्सिलर्स त्याचं उत्तर देतात. आणि जर ते काउन्सिलरला तो प्रश्न एस्केलेट करायचा असेल तर सायकियाट्रिस्ट सुद्धा ऑन फोन अवेलेबल असतात. तर तुम्ही आता जो नंबर सांगितला तर प्रेक्षकांना जर तो नंबर हवा असेल तर आमच्या डिस्क्रिप्शन मध्ये युट्यूब जरूर, म्हणजे ते खूप चांगलं काम होईल, खूप मोठ्या प्लॅटफॉर्मवर लोकांना. आणि त्याशिवाय अजूनही काही वेबसाईट असतील की जिथे त्यांना हेल्पलाईन संबंधी काही माहिती मिळत असेल किंवा हा काही बऱ्याच सुसाईड हेल्पलाईन्स आहेत. आपली गव्हर्नमेंटची 104 ही एक ओव्हरऑल एक हेल्थ रिलेटेड हेल्पलाईन आहे किंवा 108 ही अँब्युलन्स सर्व्हिस आहे. अशा काही हेल्पलाईन्स आहेत ज्यांचं म्हणजे तुम्हाला माहिती असेल, तुम्ही ती डिस्प्ले केली तर खूप लोकांपर्यंत. तर प्रेक्षकांनी जरूर आमचं डिस्क्रिप्शन चेक करा आणि सगळ्या हेल्पलाईन तिथे आहे. आणि धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल, कारण प्रेक्षकांना रिअल टाइम मध्ये ज्या प्रकारची मदत मिळू शकते ती करणंही तितकंच महत्वाचं आहे. आणि योग्य डायरेक्शन दाखवणं हे काही काही वेळा खूप मोठी गोष्ट असते आणि वेळेला मदत होते, वेळेला ती मदत होते. अतिशय सुंदर. तर आज 20 वर्षाच्या तुमच्या अनुभवामध्ये तुम्ही असंख्य पेशंट्सना हँडल केलंय, ट्रीट केलंय, तर तुमच्या आयुष्यामध्ये असे काही अविस्मरणीय असे अनुभव तुम्हाला नक्कीच आले असतील, तर प्रेक्षकांबरोबर 1-2 तुम्ही प्लीज शेअर करा. अविस्मरणीय हे वेगवेगळ्या कारणांनी असतात, काही कटू प्रसंग, काही गोड प्रसंग असतात. तर एक चांगला प्रसंग म्हणून मी हा सांगू शकते की मी जेव्हा सायकियाट्रीमध्ये स्टुडंट होते त्यावेळी एका हॉस्पिटलमध्ये आमची पोस्टिंग चालू होती आणि तिथे पेशंट्स ट्रीटमेंटसाठी राहत होते. तर अशाच प्रकारे एक स्त्री पेशंट होती जिला मॅनिया हा आजार होता. तर ती पेशंट ट्रीटमेंट घेऊन तिथून निघून गेली आणि त्याच्यानंतर जवळजवळ 4-5 वर्षांनी मी पुन्हा मेंटल हॉस्पिटलमध्ये जेव्हा आले, योगायोगाने तिच्या पुढच्या कुठल्या तरी एपिसोडमध्ये ती मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली. तर जेव्हा माझा पहिला दिवस होता, मी जॉईन झाले आणि माझ्यासोबत माझ्या एक सिनियर डॉक्टर तुला ओरिएंटेशन देते म्हणून वॉर्डमध्ये घेऊन गेल्या. तर कुणाला काही कळायच्या ती अशी जवळ आली, उठून धावत धावत, अरे माझ्या डॉक्टर, माझ्या राजावाडीचे डॉक्टर, असं करत त्या जवळ आली ती पेशंट आणि तिने एकदम माझा हात घट्ट धरला. तर
तो प्रसंग माझ्यासाठी इतका महत्वाचा होता की मला असं वाटलं की त्या काळात, मी स्टुडंट असतानाच्या काळात, म्हणजे मी जेव्हा फुल्ली ट्रेंड पण नव्हते त्या काळात सुद्धा इतकी छान आमच्यामध्ये एम्पॅथी निर्माण झाली की तिने मला लक्षात ठेवलं. आणि नंतर इतक्या वर्षांनी इन द थ्रो ऑफ हर इलनेस ऑल्सो तिने मला ओळखलं. आणि शिवाय तिने माझी ओळख माझ्या त्या सिनियर डॉक्टरने करून दिली, हा आमच्या डॉक्टर. तर त्यामुळे मला असं वाटलं की सायकियाट्री हा काही थँकलेस जॉब नाहीये. पेशंट्सना मॅटर करतं की सायकियाट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट हे जे एफर्ट्स घेत आहेत, इव्हन दो आम्ही पेशंटला कायमच्या आयुष्यात बरं करू शकलो नाही तरी त्यांच्या आयुष्यात आम्ही खूप काही होप्स घेऊन येऊ शकतो आणि आपलं खूप लास्टिंग इम्प्रेशन त्यांच्यावर पडतं. ही गोष्ट मला त्यावेळी जाणवली. आणि मग असेच काही प्रसंग आपल्याला पुढे मोटिवेट करतात. मुलं पेढे घेऊन येतात, 12वी 10वी झालेली मुलं येतात, किंवा कॉलेजला ऍडमिशन मिळाली म्हणून पेरेंट्स फोन करतात आम्हाला, किंवा एखादा मुलगा डी ॲडिक्शन होऊन परत जातो, माझं लग्न ठरलं म्हणून येऊन सांगतो. काही वेळा पेशंट गोळ्या घेण्यासाठी येतात आणि माझ्या जुन्या वॉर्डात जातो, माझ्या मामांना मावशींना भेटून येतो असं म्हणून जाऊन येतो. तर तेव्हा हे जाणवतं की ही पण एक कम्युनिटी तयार झालेली आहे आणि एकमेकांच्या सपोर्टनी हे आपापल्या आजारावर मात करून जगण्याचा प्रयत्न करतात. अँड वी आर अ व्हेरी पायवोटल रोल इन दॅट. तर त्यामुळे कधी कधी माझ्या करिअरचा मला खूप अभिमान वाटतो. फारच सुंदर. आणि तसं वाईट म्हणण्यासारखं गोष्ट म्हटलं तर असं आहे की काही वेळा सुसाइड्स होतात. आपण कितीही विजिलंट राहिलं आणि कितीही नातेवाईक सुद्धा वेळच्या वेळी औषधे देत राहिले तरी कुठेतरी काहीतरी अडकतं, काहीतरी होतं, रिलॅप्स होतं, काही होतं. पेशंट कधी कधी सांगत नाही आणि गुपचूप गोळ्या फेकून द्यायला सुरू करतात. तर अशा प्रकारे 1-2 वेळा आम्हाला असं काळजाला अगदी चर्र होण्यासारख्या घटना पण घडलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल, एका पेशंटचं डी ॲडिक्शनच्या वॉर्डचा पेशंटच होता आणि त्याला घरी जायचं होतं आणि त्याचा आधीच्या ऍडमिशनच्या वेळेचाच प्रश्न हा होता की माझी मिसेस माझ्यासोबत राहत नाही आणि ती म्हणे माझ्या मुलीला तिच्यासोबत नेलेलं आहे, ती मला भेट घेऊ देत नाही. तर असं झालं की आम्हाला असं वाटलं की फॅमिलीचं रियुनियन होऊन जाईल, हा डी ॲडिक्शन झालेला आहे, हा शांत झालाय, सोबर झालाय, हा परत जाईल आणि सगळं व्यवस्थित होईल. तर त्याला त्याच्या आईने डिस्चार्ज घेतला, आनंदाने घरी गेला. आणि नंतर आम्हाला 15 दिवसांनी असं कळलं की तो घरी गेल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे तिच्या बायकोच्या माहेरी गेला तिला भेटायला. तर समहाऊ त्यांच्या दोघांमध्ये रिकॉन्सिलेशन नाही होऊ शकलं आणि तो परत आला आणि त्याने आत्महत्या केली. तर अशा वेळी कधी कधी असं वाटतं की आपण खूप काही करू शकतो पण आपण देव नाही. आणि आपण आपल्या पेशंटच्या वी कॅन कंट्रोल एव्हरी आउटकम ऑफ अवर ट्रीटमेंट, हेही अशा वेळी जाणवतं, जीवाला एक चटका देऊन जातो. तर अशाही काही घटना घडलेल्या आहेत आणि सक्सेस स्टोरीज सुद्धा भरपूर आहेत. पण ओव्हरऑल हे क्षेत्र खूप मानसिक समाधान देणार आहे. फारच सुंदर. तुमच्याशी बोलून अतिशय आनंद वाटला मला. तर मला अजून एक विचारायचं की जे विद्यार्थी करिअर इच्छुक आहेत तर कुठल्या प्रकारचे स्किल्स त्यांनी अवगत केले पाहिजे, कारण हे काम करणं, दुसऱ्याला एम्पॅथी देणं, त्यासाठी आधी त्यांच्यामध्ये स्वतः कुठले गुण त्यांच्यामध्ये असले पाहिजे असं वाटतं तुम्हाला? तर आता ह्या क्षेत्रामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये आपण जेवढं करू शकतो त्याच्याही पलीकडे काही फॅक्टर्स आहेत ज्यांना आपण काहीच कंट्रोल करू शकत नाही. की म्हणजे त्या व्यक्तीचा जेनेटिक मेकअप कसा असेल किंवा त्या व्यक्तीचं घरातलं वातावरण कसं आहे, त्यांचं लहानपण कसं गेलंय, ते ज्या सोसायटीत राहतात तिथे त्यांना काय सोशल प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळ्यामध्ये तुम्ही फारसं काही करू शकत नाही. आणि या सगळ्यातून म्हणजे सायको सोशिओ बायोलॉजिकल थिअरीमधून सायकियाट्री इलनेसेस होत आहेत. तर त्यातलं जे बायोलॉजिकल ऍस्पेक्ट आहे आपण तो क्लिअर करायचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी आपल्याला नवीन नवीन औषधं येत आहेत. पण यासोबतच म्हणजे आपल्या टेक्निकल नॉलेज आणि आपल्या क्षेत्रातलं नॉलेज तर आपल्याला हवंच आहे, पण त्यासोबत आपल्याला ॲज अ ह्युमन बिईंग काही महत्वाचं टेम्परामेंट हवं. म्हणजे आपल्याला आपल्या इमोशनचं रेग्युलेशन करता आलं पाहिजे. की जसं आपल्याला मी म्हटलं एखादी सक्सेस स्टोरी आहे की माझा मुलगा ज्याला शाळेतली लोक हायपर ऍक्टिव्ह असल्यामुळे काढून टाकायचं म्हणत होते, आता तो मुलगा 58% पास झाला मॅडम असं जेव्हा म्हणतो तर आपण तेव्हा असं नाही म्हणायला पाहिजे की माझ्यामुळे हे मूल पास झालं. आणि ऍट द सेम टाइम जेव्हा एखादी अशी आत्महत्येची घटना येते असं नाही म्हणायला पाहिजे की मी कमी पडलो, मी बरोबर नाही, म्हणजे आय डिडंट डू माय ड्युटी म्हणून ते कोणीतरी व्यक्तीने असं केलं. तर म्हणजे त्यामुळे आपल्याला अटॅचमेंट किती ठेवायची आणि केव्हा डिटॅच व्हायचं हे कळलं पाहिजे. शिवाय आपल्याला आपल्या बाउंड्रीज कळल्या पाहिजे. म्हणजे आपल्या क्लायंट खूप सेशनसाठी येतोय, 2 सेशनच्या मध्ये परत फोन करतोय, हळूहळू जेवलात का सर, काय करताय सर, काय करताय मॅडम असे फोन करतोय. तर अशा वेळी जर आपण वाहवत जाऊन आपला चांगला रॅपो होतोय, अरे आपली चांगली मैत्री होते असं करत गेलं तर याचा अर्थ आपण बाउंड्री व्हायोलेशन करतोय.
तर त्यामुळे आपल्याला हे पण जाणवायला पाहिजे की आपण यातला लॉजिकल व्यक्ती आहोत, आपण आपलं लॉजिक सांभाळायचं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला नॉन जजमेंटल ॲटिट्यूड असलं पाहिजे. समोरच्या व्यक्तीची अडचणी ज्या आहेत, म्हणजे जितक्या व्यक्ती तितक्या प्रकारच्या त्यांच्या अडचणी आहेत, एकच टेलरमेड आन्सर कोणालाच नाहीये. तर जेव्हा आपण त्यांना 4 पर्याय सुचवतो आणि त्यांनी एखादा पर्याय निवडला, तर यू वुड बी एबल टू गिव्ह हिम द फ्रीडम की बाबा हा तुमचं आयुष्य आहे, तुम्ही माझ्याकडे सल्ला घ्यायला आलात याचा अर्थ असा नाही की तुमचा प्रॉब्लेम मी सोडवायला बसलेलो आहे. मी फक्त मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये आहे, ही समस्या माझी नाहीये. ही जी असते ना बाउंड्री, ही आपल्याकडे असली पाहिजे. आणि त्या व्यक्तीने आपल्याला वाटत असेल की समजा ऑप्शन ए द बेस्ट ऑप्शन आहे व्यक्तीसाठी, पण त्याने ऑप्शन डी घेतलेला आहे, तर आपण एका थोड्या अंतरापर्यंत आपण त्याला इन्फ्लुएन्स करू शकतो, पण त्याच्यानंतर वी हॅव टू लेट गो, कारण ते त्यांचं लाईफ आहे. अशा वेळी चरफडत बसणं किंवा त्या क्लायंटला काहीतरी बोलणं किंवा मग अशा प्रकारचे क्लायंट मी घेणारच नाही म्हणणं, अशा प्रकारे आपण आपल्या मनावर परिणाम करून घ्यायचा नसतो. सेम थिंग, आपल्याला कंपॅशन पाहिजे, आपल्याला एम्पथी पाहिजे, सहवेदना पाहिजे. म्हणजे पेशंट रडतोय तर आपल्याला हे कळलं पाहिजे की आपण त्याला टिश्यू देऊ, आपण त्याच्या पाठीवर हात ठेवू, असं नाही की तो रडतोय तर मीही रडतोय. तर त्यामुळे आपल्याला सिंपथीपेक्षा जास्त एम्पथीची गरज आहे ह्याच्यामध्ये. दुसरं म्हणजे या क्षेत्रात आपल्याला बर्नआउट खूप आहे. आपल्या सभोवताली सगळीकडे आपण ही निगेटिव्हिटी बघतोय, सोशल इनजस्टिस बघतो, परिणाम काय होत आहेत ते बघतो, किंवा लहान लहान मुलांवरती अत्याचार झालेले पाहतोय, तरुण स्त्रियांवरती डिप्रेशन झालेलं आहे, त्यांच्या घरचे प्रॉब्लेम सांगतायत हे आपण ऐकतोय, म्हाताऱ्या व्यक्तींचे त्यांच्या मुलांच्या अगेन्स्ट ज्या तक्रारी आहेत त्या ऐकतोय. तर हळूहळू असं होतंय की आपण अशा पॉप्युलेशनच्या भोवती असतो की आपल्याला निगेटिव्हिटीज ऐकायला मिळते. अशा वेळी आपल्याला बर्नआउट नाही व्हायला पाहिजे. आपल्याला आपला स्विच ऑफ करून घरी आपल्या फॅमिलीमध्ये एकदम स्टेबल मनाने जाता आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला हॉबीज पाहिजेत, आपल्याला थोडा टाइम आउट वेगळा काढता आला पाहिजे की माझं प्रॅक्टिस वाढतंय किंवा माझं पॉप्युलॅरिटी वाढतंय मग मी 24 तास काम करेन, हा ॲटिट्यूड न ठेवता की मी एका दिवशी जास्तीत जास्त समजा मी 8 पेशंट 10 पेशंट हँडल करू शकतोय, तर तेवढे झाल्यानंतर मी शांतपणे घरी जाणं, वाटलं तर काम डेलिगेट दुसऱ्याला करणं, हेही याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. कारण हे असं नाहीये की तुम्ही गेलात फटाफट 2 ऑपरेट केलं आणि घरी जाऊन झोपले. याचे रिपरकेशन तुमच्या मनावर, तुमच्या घरापर्यंत येतात. फॉर एक्झाम्पल, जर तुमच्याकडे एखादा अल्कोहोलिक व्यक्ती आलाय आणि त्याचवेळी तुमच्या घरात असं कोणी अल्कोहोलची समस्या असलेला व्यक्ती आहे, इट सो हॅपन्स की तुमचं सगळे इमोशन्स फील होऊन त्या व्यक्तीवर जातात, किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी काहीतरी घडलंय ते स्पिल होऊन तुमच्या घरी येतं. तर हे नाही व्हायला पाहिजे. यासाठी ते 2 कंपार्टमेंट वेगळे ठेवणं आणि मन शांत ठेवणं, ही पण एक मोठी क्वालिटी तुम्हाला डेव्हलप करावी लागते या क्षेत्रामध्ये काम करताना. आणि ॲट द सेम टाइम तुम्हाला स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी मेडिटेशन करणं, ब्रीदिंग चांगलं करणं, हवं तेव्हा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये मिसळणं, ह्या गोष्टी सुद्धा तुमच्या पॉझिटिव्ह हेल्थसाठी कराव्या लागतात. तर मला असं वाटतं की मेंटली स्वतः स्ट्रॉंग राहणं, आपली बाउंड्री कुठे आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये ठेवून जगणं, आणि हे फार मोठं चॅलेंज आहे मेंटल हेल्थ प्रोफेशनल्सकडे आजच्या. आणि फार समर्पक उत्तर आहे. तर ज्या विद्यार्थी हे इच्छुक आहेत मेंटल हेल्थ प्रोफेशनल होण्यासाठी, तर आधी त्यांनी मला वाटतं स्वतःच्या पर्सनॅलिटीवर काम करणं हे फारच इम्पॉर्टंट आहे, तरच ते यशस्वी होऊ शकतात. तर आता शेवटचा प्रश्न हा आहे की फ्युचर ट्रेंड जे आहेत किंवा अपकमिंग ट्रेंड जे आहेत या फील्डमध्ये, तर ते कुठले आहेत? अपकमिंग म्हणता मला वाटतं कोविडमुळे खूपशा गोष्टी बदलल्या, त्यामुळे ट्रेंड सगळे आले येऊन बसलेलेच आहेत आता. वी हॅव टू जस्ट टेक ऍडव्हान्टेज ऑफ देम. पहिली गोष्ट ही झाली की आपण ऑफलाईन गेल्यामुळे आपली रीच खूप वाढली, तर त्यामुळे टेलिकन्सल्टेशन्स आता खूप जोरात चालू आहेत. डॉक्टरांसाठी थोड्या मर्यादा होत्या कारण आपण काही औषधं टेलिमेडिसिन मधून देऊ शकत नव्हतो, पण सायकोथेरपीज आहेत, काउन्सिलिंग आहे, किंवा अशा टाईपच्या ज्या थेरपीज आहेत ज्या 1-on-1 लेवलवर करता येतात, त्या सगळ्या आपल्याला ऑनलाईन करता येतात. दुसरा ऍडव्हान्टेज आहे आपल्याला मोठ्या ग्रुपमध्ये ग्रुप थेरपीज करता येतात. म्हणजे जेव्हा आपण विशिष्ट एका गोष्टीसाठी, म्हणजे OCD सपोर्ट ग्रुप किंवा सुसाईड सपोर्ट ग्रुप किंवा गेमिंग ॲडिक्शनसाठी सपोर्ट ग्रुप, अशा पद्धतीने जेव्हा काम करतो तर आपल्याला त्या बरोबर सेम क्लस्टर सोबत काम करता येतं, जास्त परिणामकारक होतं. आणि बऱ्याचदा ग्रुप थेरपीजमध्ये असं होतं की
पिअर लर्निंग होतं, एकमेकांमध्ये एकमेकांचे प्रोग्रेस बघून बघून किंवा एकमेकांचे शेअर केलेले अनुभव ऐकून इंडिव्हिज्युअल माणसाची खूप अचानक मोठी स्टेप म्हणजे झेप मोठी होते पटकन, जे आपण 6 सेशनमध्ये इंडिव्हिज्युअली करू शकत नाही, कदाचित एका ग्रुप सेशनमध्ये आपल्याला ते अचीव्ह करता येतं. पुढची गोष्ट म्हणजे आपल्याला इंस्टाग्रामवरती व्यक्त होता येतं की आपण नुसतेच पावसातले रील्स न बनवता एज्युकेशनल रील्स बनवले किंवा ऍक्टिव्हिटीचे रील्स बनवले तर आपण त्या मीडियाचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करू असा त्याचा अर्थ होतो. किंवा अजून फ्युचरमध्ये म्हटलं तर टेलिमेडिसिनच्या थ्रू आपण अवेअरनेसचं काम खूप मोठ्या प्रकारात करू शकतो. आता आमच्यासाठी जे एक खूप चांगली ऑटमोस्ट इन्स्टिट्यूट आहे जिच्याकडे आम्ही असं आदराने बघतो ती म्हणजे निमॅक्स इन्स्टिट्यूट. तर तिथे ह्या प्रकारे त्यांनी रुरल एरियामध्ये खूप चांगलं राबवलेलं आहे, जिथे त्यांचे कन्सल्टन्ट्स त्यांच्या स्वतःच्या केबिनमध्ये असतात आणि रुरल लेवलला त्यांचे मोबाईल क्लिनिक्स असतात. आणि त्या मोबाईल क्लिनिकमध्ये म्हणजे एका व्हॅनमध्ये त्यांचं लॅपटॉप किंवा असं काहीतरी ऑडिओ व्हिज्युअल एड असतं. तिथे जाऊन तिथला हेल्थ वर्कर जो आहे तो पेशंटचं काउन्सिलिंग करतो किंवा ट्रीटमेंट करतोय, हिस्ट्री घेतोय आणि जेव्हा गरज आहे तेव्हा त्याच वेळी इन रिअल टाइम ते सायकॅट्रिस्टचा सल्ला घेतात आणि त्यांचं ईमेलमधून प्रिस्क्रिप्शन जनरेट होतं आणि समोरासमोर औषधं दिली जातात. तर त्यामुळे काय होतंय की मानसिक आरोग्य सेवा खूप लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मदत होते. तर हाही एक नवीन गोष्ट आलेली आहे. शिवाय मोटिवेशनल स्पीकर्सचा एक मोठा ट्रेंड आलाय, लाईफ कोच म्हणून एक मोठा ट्रेंड आलाय. आता ह्या सगळ्यामध्ये जसं ते काही शॅफ असतं, काही व्हीट असतं, पण जर आपण प्रॉपर नॉलेज घेऊन त्या क्षेत्रात उतरलो डिग्री घेऊन तर ऑफकोर्स वी आर गोइंग टू टॉप द वर्ल्ड. कारण आजकाल कसं दिस इज अ वुका वर्ल्ड, म्हणजे तिथे कसं आहे व्हॉलेटिलिटी आहे, अनसर्टन्टी आहे आणि कॉम्प्लेक्सिटी वाढली आयुष्यामध्ये, ॲम्बिग्युटी आहे, म्हणजे हे करू की नको करू, हे योग्य की हे अयोग्य, या कल्पना दिवसाला मोडीत निघतात, नवीन कन्सेप्ट सुरू होतात. सिच्युएशन अशी आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात खूप कॅओस आहे. कॅओस म्हणजे एक प्रकारचा कोलाहल आहे की त्याच्यामुळे काय होतंय की लोक भंजाळलेली आहेत आणि त्याचवेळी फॅमिली सिस्टीम डिसइंटिग्रेट होत आहे. हक्काने कुणाला सल्ला मागावा किंवा स्वतःला कुणाला एक्सप्रेस करावं असे व्यक्ती कमी होत चालल्या आहेत. आणि आपल्या फ्रेंडशिप्स पण आता व्हर्च्युअल झालेले आहेत. व्हर्च्युअल हग्स, व्हर्च्युअल बदाम देऊन आपण खरोखरची जी भूक आहे, भावनिक भूक, ती नाही भागवू शकत आहे. शिवाय डेटिंग सीनमध्ये सुद्धा खूप हे झालंय, वन नाईट स्टँडचं प्रमाण वाढलेलं आहे. किंवा ओव्हरऑलच आपली सायकोलॉजिकल हेल्थ जी आहे ती आता आपल्याला कुणाकडे जाऊ हा प्रश्न आहे. त्यामुळे वरचेवर आपल्याला सायकॅट्री क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची डिमांड वाढतच जाणार आहे. सध्या सुद्धा डिमांड सप्लायचं गुणोत्तर आपलं थोडं इन्व्हर्समध्येच आहे आणि त्यातही जे काही हेल्प आहे अर्बन एरियाजमध्ये जास्त एकवटलेली आहे. म्हणजे हिमाचल, काश्मीर वगैरे अशा एरियामध्ये तर दूरपर्यंत 1-1 लाख पॉप्युलेशनसाठी सुद्धा मेंटल हेल्थ स्पेशलिस्ट मिळत नाही आहेत. तर त्यामुळे या क्षेत्रामध्ये संधी पण भरपूर आहे आणि जर कुणाला यायचं असेल तर त्यांचं स्वागतच आहे. सो आय वेलकम यू ऑल टू माय फ्रॅटर्निटी. कम विथ युअर आईज अँड युअर माइंड वाईड ओपन अँड युअर हार्ट ऑल्सो वाईड ओपन. फारच सुंदर आणि समर्पक उत्तर डॉक्टर शमा तुम्ही आज दिले. तर डॉक्टर शमा आज आपल्याकडे आल्या आणि त्यांचा जो करिअर प्रवास त्यांनी अशा प्रकारे उलगडून दाखवला की जे विद्यार्थी करिअर इच्छुक आहेत आणि मेंटल हेल्थ प्रोफेशनल बनण्याची त्यांची इच्छा आहे त्यांना याच्यामुळे फक्त करिअर रोडमॅपच कळला नाही, पण या क्षेत्रात लागण्यासाठी जी कौशल्य आहेत किंवा कुठल्या प्रकारच्या आव्हानांना ते सामोरं जाऊ शकतात यासाठी एक प्रकारचं जे मानसिक एक कंट्रोल म्हणा किंवा मनाची जी स्थिती आवश्यक आहे त्यांच्यासाठी, तर ते सुद्धा डॉक्टर शमानी फार सुंदररित्या उलगडून दाखवलंय. आणि त्याचबरोबर जे पालक आहेत किंवा समाजामध्ये आता ज्या प्रवृत्ती आहेत किंवा मानसिक रोग आहेत तर त्याबद्दल काय ऍक्शन किंवा काय स्टेप्स घेतल्या पाहिजे, तर याविषयी कोणाला कॉन्टॅक्ट केलं पाहिजे, तर ते पण त्यांनी सुंदररित्या सांगितलंय. आणि म्हणूनच सुसंवाद करिअरचा यातर्फे आम्ही तुमचे विशेष आभार मानतो. धन्यवाद. आज तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून आणि तुमचं जे 20 वर्षाचं जे ज्ञान आहे ते आज तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दिलं आणि नक्कीच आजचा जो हेतू आहे तो सफल झालेला आहे. तर या पॉडकास्ट बद्दल, आजच्या एपिसोड बद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.
सायकॅट्री फील्ड किंवा ओव्हरऑल जे आपलं मेंटल हेल्थ प्रोफेशनलचं जे फील्ड आहे त्याबद्दलही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या कमेंटमध्ये कळवा. आणि याच प्रकारचे अजूनही काही पॉडकास्ट किंवा अजूनही काही विषय आम्ही तुमच्या समोर आणू अशी जर तुमची इच्छा असेल तर तेही आम्हाला कळवा. तर पुन्हा भेटूया. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.